नमस्कार, मेगाज किचनमध्ये आज आपण तांदळाच्या भाकरीच्या पिठाचे पापड आणि त्यासोबतच इथे तांदळाच्या भाकरीच्या पिठाचेच आपण इथे चिप्स बनवणार आहोत। आता मी तुम्हाला इथे तळलेला पापड दाखवते। आपण बघू शकता पापड किती दुप्पट आणि तिप्पट इतका फुललेला आहे। खूपच खुसखुशीत असा पापड तयार होतात आणि खूपच रुचकर होतात। आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते। पापड खूपच खुसखुशीत असे झालेले आहेत। पापडांचा आवाज बघा इथे। आता तांदळाच्या पिठाचे चिप्स बघूया। हे बघा, अजिबात असे तेलकट होत नाहीत आणि खूपच कुरकुरीत होतात। चला आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करू। टोपामध्ये इथे आपण 2.5 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। पाण्याचे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा पापड खार, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून गॅस मोठा करून आपण उकळी काढून घेऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करून घेऊ आणि यामध्ये 2 वाट्या आपण तांदळाचे भाकरीचे पीठ चाळून घेतलेले आहे ते आपण टाकून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आणि लगेचच पटापट लाटण्याच्या मदतीने आपण इथे पीठ ढवळून घ्यायचं। याच पद्धतीला पारंपरिक पद्धतीने खिशी घेणे असं म्हणतात। आपण आता येथे पापडाचे खिशी घेत आहोत। लाटण्याने पीठ एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत आणि गॅस आपल्याला इथे मंदच ठेवायचा आहे। आता आपण इथे बघू शकता 5-6 मिनिटे झालेली आहेत। 5-6 मिनिटांमध्ये छान घट्टसर असं पीठ शिजलेलं आहे। आता आपण हे लाटण्याचे पीठ काढून घेऊया। याप्रमाणे पीठ शिजल्यानंतर आपल्याला यावर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटे अजून मंद आचेवरती शिजू द्यायचे आहे। 10 मिनिटे झालेली आहे। आपण आता झाकण उघडून बघू। छान मऊसर असं पीठ शिजलेलं आहे। लाटण्याने पुन्हा एकदा ढवळून घेऊया। असे केल्यामुळे पीठ पूर्णपणे शिजले जाते व अजिबात कच्चे राहत नाही। आता मी तुम्हाला इथे दाखवते। याप्रमाणे आता पिठाचा गोळा तयार जर झाला आणि हाताला पीठ चिकटले नाही तर पीठ पूर्णपणे शिजलेले आहे असे समजायचे। लगेचच गॅस बंद करून पीठ झाकून ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर आता आपण इथे हे पीठ गरम गरम असतानाच आपण आता हे काय पॉलिथिनवरती घेऊन मळून घेणार आहोत। पीठ इथे याप्रमाणे जरी घट्ट दिसत असले तरी आता आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर छान मऊसर असे होणार आहे। आता पुन्हा हे गरम पीठ झाकून ठेवायचे। पीठ गरम आहे आणि मळताना हाताला चटके लागू नये म्हणून मी इथे पॉलिथिन एका सुती टॉवेलवरती ठेवून घेतलेले आहे। आता आपण ते छान मळून घेऊया। याप्रमाणे छान मळून घ्यायचे म्हणजे पीठ एकदम मऊसर होते। हाताने पीठ मळून मऊसर झाले की आता आपण एका लाटण्याच्या मदतीने असं लाटून घ्यायचं आहे। याप्रमाणे लाटून घेतलं की छान मऊसर असं पीठ तयार होतं म्हणजे पापड अजिबात चिरत नाही आणि फाटतही नाही। खूप छान असा पापड लाटला जातो। आपण इथे भाकरीच्या पिठाचे पापड बनवत आहोत त्यामुळे जितके जास्त पीठ मळले आणि मऊसर झाले तितका पापड छान लाटला जातो। आता आपण इथे बघू शकता छान मऊसर असं पीठ मळून झालेलं आहे। आता इथे मी छोटासा गोळा काढून घेते आणि पुन्हा हे पीठ झाकून ठेवते। आता हे आपण हातावर मळून मऊसर करूया आणि त्याची लाटी बनवून घेऊ। खूप छान अशी लाटी तयार झालेली आहे। आता ही लाटी तांदळाच्या पिठामध्ये आपण घोळून घेऊया। लाटी बनवताना आपण इथे बघितलेले आहे मी हाताला अजिबात तेल लावले नाही। तेलाचा वापर इथे न केल्यामुळे हे पापड जास्त दिवस टिकतात, 1 ते 2 वर्ष सहज टिकतात। खूपच खुसखुशीत असे होतात। आपण फक्त यामध्ये खिशी घेताना 1 चमचा तेल असे वापरलेले आहे त्यामुळे पापड छान खुसखुशीत असा होतो। आता आपण याला थोडे थोडे पीठ लावून लाटून घेऊया। जितका पापड जास्त पातळ लाटला जाईल तितका जास्त छान फुलतो। लाटीव पापडाचे हे पीठ थंड झाले तरी पापड छान लाटला जातो। आता इथे पीठ गरम असल्यामुळे आपण तेव्हाच हे मळून मऊसर करायचे आणि त्याच्या सर्व लाट्या बनवून ठेवायच्या। आपण इथे बघू शकता छान पातळसर असा पापड लाटला गेलेला आहे, अजिबात कुठे चिरलेला नाही। आता मी तुम्हाला पापड हातामध्ये घेऊन दाखवते। हे बघा, पापड चिटकतही नाही। हे पापड अजिबात हाताला किंवा पोळपाटाला चिकटत नाही। सहज असे पॉलिथिनवर किंवा कोणत्याही कापडावरती हे सहज टाकता येतात आणि अजिबात चिटकत नाही। आता मी तुम्हाला दुसरा पापड लाटून दाखवते। खूपच सहजपणे असा पापड लाटला जातो आहे आणि छान पातळसर असा होतो।
जितका पातळसर पापड लाटला जाईल तितका पापड खुसखुशीत होतो. हे बघा, पापड अजिबात कुठेही चिरलेला नाही. छान पातळसर व असा पारदर्शक असा पापड तयार झालेला आहे. आता याप्रमाणे आपण सर्व पापड तयार करून घेऊ. मी पापड बनवत असताना माझा मुलगा हर्षल मला म्हणाला, मम्मी ज्याप्रमाणे बटाट्याचे वेफर्स असतात तसे वेफर्स तू या पिठाचे बनवू शकते का? मी म्हणाले, हो नक्कीच बनवून दाखवते. म्हणूनच मी यातील निम्मे पिठाचे लाटू पापड तयार करून दाखवले. आणि आता मी हर्षलच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला तांदळाच्या या पिठाचे वेफर्स कसे बनवायचे ते दाखवते आहे. आता याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान पोळपाटावरती मळून मऊसर करून घ्यायचा. पापडाच्या खिशीचे हे पीठ आता कोमट झालेले आहे. आपण आता पिठामध्ये घोळून घेऊया आणि जितकी मोठी पोळी लाटता येईल तितकी मोठी पोळी आपण याची लाटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याप्रमाणेच आपण हे लाटून घेऊया. आता मी तुम्हाला इथे हर्षलच्या म्हणण्याप्रमाणे वेफर्स बनवून दाखवते. खूप सोपी पद्धत आहे. याप्रमाणे आपण घरच्या घरी तांदळाच्या पिठाचे वेफर्स सहज बनवू शकतो. याप्रमाणे एकदम पातळसर अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तांदळाच्या पिठाचे हे वेफर्स अगदी हुबेहूब बटाट्याचे वाळवणातील वेफर्स जसे असतात ना तसेच बनतात. पातळसर लाटलेली ही पोळी मी आता पलटी करून दाखवते. माझ्याकडे याप्रमाणे एक छोटीशी वाटी आहे. त्याने आपण आता याप्रमाणे छोटे छोटे वेफर्स काढून घेऊया. अगदी सहज निघतात आणि खूप छान असे वेफर्स तयार होतात. हे वेफर्स तळल्यानंतर बटाट्याच्या वेफर्ससारखेच छान फुलतात. आता हर्षलच्या म्हणण्यानुसार मी इथे बटाट्याच्या वेफर्ससारखे तांदळाचे वेफर्स असं नाव दिलेलं आहे. आपण याला मिनी पापड देखील म्हणू शकतो. मिनी पापडची रेसिपीसुद्धा मी लवकरच मेगाज किचन चॅनलवरती अपलोड करणार आहे. आता इथे हर्षलसुद्धा मागे लागला की मम्मी मलासुद्धा वेफर्स करायचे आहे. व्हिडिओ काढताना हर्षल मला नेहमी मदत करतो. त्यालाही खूप आवड आहे. आता बघा त्याने कसा वेफर्स काढून दाखवले. हर्षल खूप खुश आहे की मम्मी माझ्या म्हणण्याप्रमाणे तांदळाच्या पिठाचे वेफर्स करून दाखवते आहे. म्हणून तो बघा किती आवडीने सर्व करतो. आता हर्षलने यानंतर सर्व वेफर्स त्यानेच तयार केलेले आहे आणि पापड टाकायची सुद्धा त्याला खूप आवड आहे. आता आपण ते बघू शकता. हे वेफर्ससुद्धा हर्षलच टाकतो आहे. याप्रमाणे सर्व पापड आणि वेफर्स तयार करून घ्यायचे. पीठ जरी थंड झाले तरी काही हरकत नाही. फक्त पीठ गरम असतानाच आपल्याला मळून ठेवायचे आहे. पीठ गरम असताना छान मऊसर मळून ठेवायचं म्हणजे पापड अजिबात चिरत नाही. थंड झाले तरीही चालतं. आता आपण इथे थोडे वेळाने पापड पलटी करून घेऊया म्हणजे ते वाकडे होत नाहीत. हे पापड मी घरातच पंख्याच्या हवेखाली 3 दिवस सुकून घेतलेले आहेत. आपण इथे बघू शकता तांदळाच्या पिठाचे वेफर्स किती छान झालेले आहेत. आणि हा पापड देखील आपण इथे बघू शकता किती छान पापड तयार झालेला आहे. अजिबात आपण तेलाचा वापर केलेला नाही. आता आपण पापड तळून घेऊया. कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे आणि आपण बघू शकता दुप्पट तिप्पट असा पापड फुललेला आहे. भाकरीच्या पिठाचे हे पापड बनवण्यासाठी मी इथे साबुदाण्याचे पीठ किंवा पोह्याचे पीठ अजिबात वापरलेले नाही. फक्त आणि फक्त भाकरीचेच पीठ मी इथे घेतलेले आहे. तांदळाच्या भाकरीच्या पिठाचा वापर करूनसुद्धा आपण इथे खिशीचे छान असे पापड तयार करू शकतो. हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेले आहे. तेव्हा आपण याप्रमाणे भाकरीच्या पिठाचे पापड नक्की करून बघा. खूप छान असे पापड तयार होतात. कोणतीही झंझट करायची गरज नाही. कुठल्याही प्रकारे तांदूळ भिजवून सुकवून वाळवायची गरज नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने सुंदर असे पापड तयार करता येतात. आता आपण तांदळाच्या पिठाचे वेफर्स तळून बघूया. आपण इथे बघू शकता वाळवणातील बटाट्याच्या वेफर्सप्रमाणेच हे वेफर्स फुललेलं आहे. बाकीचे वेफर्स तळून दाखवते. छान असा कडकडीत तेलामध्ये आपण इथे बघू शकता वेफर्स किती छान फुललेले आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे पापड आणि वेफर्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही सहजपणे खाता येतात. आता मी तुम्हाला इथे आपण तयार केलेले वेफर्स दाखवते आहे. आपण बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही.
आणि दुप्पट तिप्पट फुललेला आहे. आता मी तुम्हाला पापड देखील दाखवते. पापडची साईज आपण बघू शकता, किती मोठा इतका पापड फुललेला आहे. मी इथे मध्यम आकाराचे पापड बनवलेले आहे. आपण आपल्या आवडीचे छोटे किंवा मोठे पापड बनवू शकता. तांदळाच्या भाकरीच्या पिठाचे खिशी घेऊन बनवलेले पारंपरिक पद्धतीचे पापड आणि वेफर्स आपल्याला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.